हाय, नमस्कार. दोस्तांनो, आपल्याला विविध खेळ खेळायला आवडतात. कधी बुद्धीची लढत असते तर कधी शक्तीची. आणि दोन्ही प्रकारच्या लढाईत एक गोष्ट आवर्जून लागते, ती म्हणजे चिकाटी, सातत्य. मैदानी खेळ खेळताना एकाच वेळी आपण विविध अवयवांचा वापर करत असतो, पण त्याच वेळी आपण बुद्धीचा सुद्धा वापर करतो, विविध पर्याय शोधण्यासाठी. अमुक एखादी चाल किंवा डाव चुकतोय कळलं की आपण मार्ग बदलतो, आणि हीच तर खरी कला आहे. चला तर मग शक्ती बुद्धीची कला आज आजमावूयात. त्यासाठीच तर मी RJ रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. सुट्टीतली एक धमाल मजा मस्ती म्हणजे की नाही भरपूर खेळायचं आणि हुंदडायचं. खरंय, कधी काही वस्तू हाताशी घेऊन तर कधी काही वस्तूंविना आपण खेळतो. अगदी बरोबर तू म्हणतेस ते. पण कसं आहे, खेळून झाल्यानंतर ह्या वस्तू जागच्या जागी ठेवणं किंवा खेळणी सुद्धा जागच्या जागी ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण पुन्हा जेव्हा खेळायची वेळ येते ना तेव्हा सापडत नाहीत त्या. आणि मधुलिका, जेव्हा आपण कोणताही खेळ खेळत असतो त्या खेळातला जर महत्वाचा घटक हरवला असेल तर मात्र आपल्या सगळ्यांची गफलत होते. कसं तर मामाचं पत्र हरवलंय, ते कोणाला मिळालंय का असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पत्र हरवलेलं असतं, पण ते कोणाच्या तरी हातात असतं आणि आपल्याला ते शोधायचं असतं. पण जर पत्र कोणाच्याच हातात नसेल तर मग शोधणार कसं ना? हो ना, खूप मोठी समस्या आहे की काय असं सुद्धा त्या वयात वाटायला लागतं मुलांना. करेक्ट. आणि आता हेच बघ, क्रिकेट खेळताना कधी बॅट हरवली, कधी बॉल हरवला तरी पण हा पेच निर्माण होतो. हो तर बापरे, हा प्रश्न सोडवायचा म्हणजे केवढा गहन विचार करायला लागेल नाही का? पण त्यातल्या त्यात मी तर म्हणेन की बॅट हरवली तरी आपण नुसत्या बॉल सोबत सुद्धा खेळू शकतो, कारण तो चेंडू आपण झेलतो, फेकतो. एका चेंडू सोबत आपण काही खेळू शकतो. पण नेमकी बॅट हरवली तर काय करता येईल? पण चल, बॅट आहे आणि बॉल हरवला तर काय करता येईल बरं, हा सुद्धा प्रश्न आहे. अरे हो की, त्या बॅटचं करायचं काय? चल मग, आता हा जो तुला प्रश्न पडलाय हा काही मुलांना पण पडला असेल, पण मी तर म्हणते या मुलांकडे त्याचं सोल्युशन पण असेल. तर आपण हे पर्याय शोधायचे का बालवर्गातल्या विद्यार्थ्यांसोबत? का नाही, नक्कीच सोडवूयात. मग चल आपण हा बालवर्गातल्या विद्यार्थ्यांबरोबर प्रश्न सोडवूयात. कारण त्यांना आपण प्रश्नही असाच विचारलाय की तुम्ही बॅट आणि बॉल सोबत खेळत आहात, पण जर बॉल हरवला त्यातला तर तुम्ही काय कराल? आणि आता मुलांकडनं हे पर्याय जाणून घेऊयात. चल बघ, आज आपण हे पर्याय जाणून घेऊया. अर्णव शिवणकर या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दारोडा इयत्ता पहिली मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा इथे राहतो. त्याच्या सोबतच त्याची आई निकिता शिवणकर यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण अर्णव सोबत. हॅलो निकिता ताई, नमस्कार. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? मजेत. आणि कसा सुरू आहे अर्णवचा अभ्यास? अर्णवचा अभ्यास छान आहे. अरे वा. मग अर्णव आता पहिलीला आहे तर त्याचा अभ्यास रोज तुम्हाला घरी घ्यावा लागत असेल ना?
हो हो मीच घेते घरी. आणि जेव्हा तुम्ही त्याला सांगता की अभ्यासाला बस, तेव्हा तो शांतपणे अभ्यासाला बसतो की त्याची चुळबुळ चालू असते किंवा कुरबुर चालू असते, असं काही होतं का? नाही नाही त्याचा अभ्यासाबद्दल काही असं म्हणजे टेन्शन नाहीये. त्याला अभ्यास पहिले करून घेतो तो, नंतर त्याचं बाकीचं चालू राहते. अच्छा, मग आम्हाला सांगा की त्याला अभ्यासाव्यतिरिक्त काय काय करायला आवडतं? त्याला खेळायलाही आवडतं आणि असं चित्र वगैरे काढतो तो, कार्टून सारखे काही त्याला जे जमेल ते. आणि अरे गोष्टी वा. फार आवडतात त्याला. गोष्टी खूपच आवडतात हा. त्याला ऐकायला किंवा वाचायला पण आवडते. तसे बुक्स अजून काही आणून दिले नाही पण त्याला अच्छा, आणि मग तुम्ही त्याला रोज गोष्टी वगैरे पण वेगवेगळ्या सांगता की नाही? गोष्टी मी नाही सांगत, पण शाळेमध्ये त्यांचा जो परिपाठ असतो ना त्याच्यामध्ये दररोज एक गोष्ट शिकवली जाते. तर हा. तो ती गोष्ट घरी येऊन मला सांगतो आणि त्याच्यावरचे प्रश्न पण विचारतो आणि ते हा. त्याच्यातून काय बोध होते तो घरी येऊन सांगतो. शाळेत जे शिकवलं आहे ना गोष्टी तो घरी येऊन हा. मला सांगतो. अरे वा, ही खूप चांगली गोष्ट आहे निकिताताई. कारण तो जे बाहेर ऐकतोय ते तुम्हाला येऊन सांगतोय, त्यावरती प्रश्न सुद्धा विचारतोय, त्यामुळे त्याची चिकित्सक वृत्ती सुद्धा आपल्याला इथे दिसून येते. व्हेरी नाईस. आम्हाला सांगा, अर्णवमध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? तो कधी खोटं नाही बोलत आणि त्याला खोटं सहनही नाही होत. त्याच्याविषयी जर कोणी असं खोटं बोललं का तो म्हणजे असं रडायलाच लागतो. नाही हा खोटं सांगत आहे म्हणते माझ्याबद्दल. खोटं नाही. बरोबर. अर्णव शाळेबाहेरच्या शाळेमध्ये सहभागी झालाय आज, तर कसं वाटतंय तुम्हाला? खूप आनंद होत आहे. जेव्हा त्याच्या टीचरनी सांगितलं की अर्णवचं नाव आम्ही देणार आहोत शाळाबाह्य त्याच्यामध्ये, तेव्हा मला खूपच आनंद झाला. ओके ओके ओके. आहे का मग अर्णव आपल्यासोबत? आम्हाला त्याच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो आहे ना. हॅलो. हॅलो अर्णव, कसा आहेस तू? म्हणजे गुड. आणि तुझा अभ्यास पण छान सुरू आहे असं आम्हाला कळलं. मग तुला अभ्यास जास्त करायला आवडतो की मस्ती करायला आवडते? वाचून पण आणि अभ्यास करायला पण. ओ व्हेरी गुड. बरं आम्हाला सांग की तुला कोणत्या विषयाचा अभ्यास करायला आवडतो? मराठी, हा. इंग्लिश, हा. गणित. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि अर्णव तुझा आवडता खेळ कोणता आहे बरं? कबड्डी, क्रिकेट, गिल्लीदंडा. हा. वाव, एवढे खेळ आवडतात तुला? हो. गुड. बघ आता मी तुला प्रश्न विचारते हा एक, की तू क्रिकेट खेळतोय आणि जर बॉल हरवला तर तू काय करशील? मी त्याला शोधेल आणि नाहीच मिळाला तर मित्राच्या मदतीने शोधेल आणि हा. तरी पण नाही मिळाला तर मित्राला मागेल, तरी पण नाही, त्याच्याजवळ पण नाही असल्यास आई नाही तर बाबाला नवा बॉल मागेल. पण तू नवा बॉल मागितल्यानंतर आई बाबा लगेच देणार तुला बॉल? हो. पण मग त्यासाठी तुला आधी अभ्यास करून दाखवायला लागेल ना आई बाबांना? हो. गुड. आणि तू असाही छान अभ्यास करतोयस, त्यामुळे आम्हाला छान वाटतंय. मला पण छान वाटतंय. ओ हो का? थँक्यू. तुमच्याशी बोलून. थँक्यू अर्णव. आता आम्हाला सांग, तुला गाणं म्हणायला आवडेल की कविता म्हणायला आवडेल? कविता. कोणती म्हणणार? लोठे बाबा. म्हण. लोठे बाबा झोपतास किती? 8 तास रात्री 8 तास दिवस. लोठे बाबा झोपात तरी काय? 500 लिटर दुधासंगे 10 किलो पुरी. लोठे बाबा काम काय करतात? काम शब्द ऐकतोच येतो मला घाम. छान आहे ही कविता. कोणी शिकवली? माझ्या शाळेतली आहे. ओ वाव, खूप छान कविता आहे ही. आणि तू म्हटली पण छान. आम्हाला सांग अर्णव, तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? IPS ऑफिसर. वाव, व्हेरी नाईस. त्यासाठी तुला अजून जोरदार अभ्यास करायला लागेल. हा. हो. गुड बॉय. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं अर्णव. ऑल द व्हेरी बेस्ट. बाय बाय. थँक्यू. बाय बाय. रेश्मा, एखादं खेळणं हरवलं असेल ना, तर आपण ते मोक्याच्या ठिकाणी जाऊन शोधतो की ते नेमकं आपण कुठे खेळत होतो किंवा कुठे ठेवू शकतो, नाही का? अगदी खरंय. पण तसंच अभ्यासाचं सुद्धा आहे. एखादं उत्तर जर सापडत नसेल ना, तर मात्र योग्य पुस्तक आणि योग्य धडा शोधायलाच हवा. खरंय मधुलिका. आणि उत्तर आपल्याला तिथेच मिळणार. फक्त थोडंसं निरीक्षण आपल्याला कठोरतेने करायला लागेल. हा, म्हणजे मग तो इतिहास असेल नाही तर भूगोल असेल, कुठल्या धड्यात काय दिलेलं आहे हे मात्र माहिती असायला हवं. करेक्ट आहे. मग चला आज आपण इतिहासाचा अभ्यास करूया 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांबरोबर. कारण त्यांना आपण प्रश्न विचारलाय की बाजी प्रभूने शत्रूला घोडखिंडीमध्ये रोखण्यासाठी काय केलं, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवली सुद्धा आहे. पण या प्रश्नाचं उत्तर आज आपण कोणाकडून जाणून घेऊयात बरं?
हे उत्तर आज आपण जाणून घेऊया तनिष्का खैरनार या 4थी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा परिषद शाळा काकर्दे इथे शिकते. ती राहते जिल्हा नंदुरबार इथे आणि तिच्या सोबतच तिचे वडील भरत खैरनार यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण तनिष्का सोबत. नमस्कार भरतजी. हा नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात आपण? ठीक आहे. आणि कसा सुरू आहे तनिष्काचा अभ्यास? एकदम चांगला अभ्यास आहे तिचा. घरी कोण कोण अभ्यास घेतं तिचा? तिचा अभ्यास मी घेतो स्वतः, आई घेते, आजोबा. अरे वा. घेतात. पण ती आपण अभ्यासाला बसते का? हो बसते ना. ती शाळेत काय काय घडतं हे घरी आल्यावर सांगते का? हो तिचं, कारण की मगाशी मी शाळा व्यवस्थापन समितीचा SMC अध्यक्ष होतो. म्हणजे जवळजवळ 2-4 दिवसा त्यांची गुणवत्ता तिथं शाळेवर घेत असतो आणि घरी पण मी तिची रिहर्सल घेत असतो. कारण की ती कोविड क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तिला पाठवलं ना, मग त्याच्यानंतर ती डायरेक्ट 3रीत गेली. मग त्यावेळेस आम्ही घरी तिला पूर्णतः ख क असं तिला हळूहळू वाचायला शिकवलं. तिला हळूहळू आम्ही तिला अंकांची ओळख करून दिलेली आहे. पूर्णपणे वाचून पण घेते आणि पूर्णतः ती असं लिहून पण घेते आणि कुठलंही असं गणित दिलं तर ती हमखासपणे असं सोडून दाखवते. म्हणजे असं प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही असं का, तिला काही नाही भीती वाटत. आता किती छान तुम्ही तिच्यातला आत्मविश्वास एवढा छान वाढवला आहे, तो वृद्धिंगत केलेला आहे. खूप छान वाटलं. कारण की ज्यावेळेस आमची शिक्षण परिषद झाली ना, त्यावेळेस आमच्या शिक्षण परिषद मध्ये केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी ते स्वतः बोलले की जी आपली शाळा आहे ती शाळाची जवळजवळ आपल्या केंद्रामध्ये तुम्ही 90% गुणवत्ता आणून दिलेली, म्हणजे खूपच चांगले प्रयत्न केले SMC अध्यक्षांचे, असं त्यांचं मत होतं. ज्या वेळेस शिक्षक रजावर असायचे त्यावेळेस मी स्वतः शाळेवर जाऊन मुलांना, त्या शिक्षक हजर नाहीत असं त्यांना बसू द्यायचं नाही, मी स्वतः तिथं जाऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवायचो. गणिते वगैरे घ्यायचं, वाचन स्वतः करून घेतलंय मी. मस्त. तुमच्या कामाचा फायदा तिचा अभ्यास घेताना किंवा तिचा एकंदर विकास होताना खूप उपयोग होत असेल नाही का? हो, तिचा नाही म्हणजे पूर्ण आम्ही शाळेचा जो काही आम्ही अंकुश ठेवला होता की आपण काकर्दे गाव आहे की याचा विकास करायचा हे आमचं समितीचं काम होतं, तर ते आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. खूपच मस्त. तुम्ही ऐकता की नाही कार्यक्रम शाळेबाहेरची शाळा? हो, आम्ही ऐकत असतो आणि अधूनमधून आपले जे काही व्हिडिओ येत असतात ते पण आम्ही पाहत असतो. तनिष्का मधला असा कुठला गुण आहे जो तुम्हाला खूप आवडतो? तिला खूप असं म्हणजे पप्पांनी मला शिकवायला पाहिजे, जे मला येत नाही ते समजून द्यायला पाहिजे. तिला जास्त करून म्हणजे वाचण्याची जास्त आवड आहे. या भरपूर गोष्टी तिच्यामध्ये आहेत. ओके. आणि तिला स्वतः जिद्द आहे की मी काहीतरी स्वतः करायचंय भाऊ. मस्त. आता आम्हाला तनिष्का सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हा आहे ना. हॅलो. हॅलो तनिष्का, कशी आहेस तू? छान आहे. आणि आता काय करत होतीस? पप्पासोबत बसली होती. हो. आणि मग तू रोज शाळेत जातेस का? तुला आवडतं का शाळेत जायला? हो. आणि तुझे आवडते खेळ कुठचे आहेत बरं? कबड्डी, खो खो, लंगडी, छापी, दोरी. मस्त. आणि मला सांग की हे सगळे खेळ तू कोणासोबत खेळतेस? काय नाव आहे तुझ्या मैत्रिणींची? माझ्या मैत्रिणीचे नाव एक कल्याणी आहे, दीपाली, प्रणाली, पल्लवी. आणि तुम्ही रोज खेळता? हो. मग तनिष्काला अभ्यास करायला जास्त आवडतं की खेळायला जास्त आवडतं? अभ्यास. ओ बरं. आणि मला सांग तुझा आवडता विषय कुठला आहे बरं? मराठी. पण आजचा आपला अभ्यास मराठीचा नाहीये, मग तू काय केलंस? केला की नाही केला? केलाय. व्हेरी गुड. चल मग आता आपण अभ्यास करूया, नंतर आपण पुन्हा गप्पा मारूया, ठीक आहे? आता आम्हाला सांग की बाजीप्रभू देशपांड्यांनी शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी काय काय केलं बरं? खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी उभी करून बाजीप्रभू स्वतः खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. शत्रू खिंडीत आला की वरून जमा केलेले दगड रोसण्यासाठी बाजीप्रभूने योजना आखली. वा, मस्त. मला सांग हे उत्तर मिळवायला किंवा सगळी माहिती गोळा करायला तू कोणाकोणाची मदत घेतलीस बरं? पप्पा. व्हेरी गुड. आणि तू मगाशी आम्हाला सांगितलंस की तुझा आवडता विषय मराठी आहे, बरोबर? दोघी आहे माझे, मराठी आणि गणित आहे.
अच्छा, मग तू आम्हाला मराठीच्या पुस्तकातली तुझी आवडती कविता म्हणून दाखव बरं. नाखवा दादा खाली पडले नाही ऐका. नाखवा दादा खाली पडल्या या वेडी नाही काय. खाली पडल्या या वेडी सोन्या तुझं काम काय. खाली पडल्या उच्च डोंगरावर हिरवेगार सकाळच्या कोरड्या उन्हात होते किती छान छान. हिरव्या रांगी शुभ्र सशांचे डोळे लाल. त्याला पाहून रागाने गुंजा पाहिला. गवळीत आला फुलात फुलपाखरांचे सोनेरी रंग. उन्हात त्याच्या सोंगे न्यावते पक्षी आपले फुलवून अंगा. पानात दव बिंदूचे हिरे लाख. कोड्या उन्हात जगमगाची आभाळात रंगीत ढगाचे इंद्र कमानीवर घेऊन झोके याची आहे खाजीची शान. नाखवा दादा खाली पडले नाही काय. या वेळी सोन्या तुझे कवडशा नोंदणे बनून चालेल काय. आता मला सांग तनिष्का, की तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? पोलीस. तुझ्याशी आणि तुझ्या वडिलांची गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू. युअर वेलकम. बाय बाय. बाय. टाटा. चला, सगळ्यांना आता वेध लागले आहेत ते गोष्टीचे, आणि मुलांना आता कळलेलंच आहे की ही गोष्ट की नाही एका भागापुरती संपणारी नाहीये. तो पुढच्या भागात त्याचा पुढचा भाग ऐकायला मिळणार आहे. क्या बात आहे. मग लक्ष देऊन ऐका बरं मुलांनो. 3, 2, 1 आणि उड्डाण. लेखन प्रभाराम आणि शीला प्रुईट. मराठी अनुवाद सई केसकर. अवकाशात तरंगणारे स्वप्नील तारका समूह. तारका समूह म्हणजे विशिष्ट आकार असलेला ताऱ्यांचा गट. तारका समूहांचे विविध आकार दिसतात. कधी पुराण कथेतलं पात्र, तर कधी एखादा प्राणी. सगळे आपल्या कल्पनेचे खेळ. आकाशात चमकणारे 11 उपग्रह. एखाद्या ताऱ्याभोवती किंवा ग्रहाभोवती जो फिरतो त्याला उपग्रह म्हणतात. चंद्र पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. माणसाने दळणवळणासाठी, हवामानाच्या आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी पृथ्वीच्या कक्षेत कितीतरी कृत्रिम उपग्रह सोडलेले आहेत. रॉकेट जोडण्याच्या कामात बुडालेले 10 तंत्रज्ञ. आकाशात भरारी घेणारे रॉकेट जोडण्याचं काम यांत्रिकी, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक अभियंते मिळून करतात. कक्षा मोजणारे 9 शास्त्रज्ञ. उपग्रह अवकाशात पृथ्वीभोवती कसा फिरणार हे शास्त्रज्ञ शोधून काढतात. उपग्रहांच्या फिरण्याच्या मार्गाला कक्षा असं म्हणतात. सूर्याभोवती फिरणारे 8 स्थिर ग्रह. आतल्या बाजूचे 4 खडकाळ ग्रह, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ, आणि बाहेरच्या बाजूचे 4 वायुयुक्त ग्रह, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. हे झाले सूर्यमालेतले 8 ग्रह. आधी प्लुटोला पण सूर्यमालेत ग्रहाचं स्थान होतं, पण 2006 साली आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघानं प्लुटोला बट्टू ग्रहाचा दर्जा दिला. धावणारे 7 बर्फाळ धूमकेतू. धूमकेतू म्हणजे बर्फ, दगड आणि वायूचे तुकडे. सूर्याभोवती ते परिक्रमा करत असतात, पण पृथ्वीपासून मात्र खूप दूर असतात. ते जिथून जातात तिथे शेपटासारखी रेषा ओढून जातात. हेलबॉब, हेलिज, हायाकुटाकी, शुमेकर लेवी म्हणजे 9 ही काही प्रसिद्ध धूमकेतूंची नावं आहेत. दुर्बिणीतून पाहणाऱ्या 6 चौकस व्यक्ती. आपल्यापासून दूर असलेले धूमकेतू, तारे, ग्रह आणि त्यांचे चंद्र दुर्बिणीतून आपल्याला बघता येतात. बागडणारे 5 बटुग्रह.
रेश्मा, गोष्ट ऐकताना की नाही आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं नाही का? करेक्ट. मग त्यामध्ये झाडं असतील, प्राणी असतील, एखादा प्रसंग असेल, तो प्रसंग किंवा ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं बघ. म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये कोण कोण आहे, किंवा एखादं झाड असेल तर ते वडाचं आहे की पिंपळाचं आहे, आंब्याचं आहे की सदाफुलीचं आहे. मग अगदी त्याचे रंग सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतात नाही का? हो, पण फक्त चित्रातच पाहण्यापुरता मर्यादित नाही ठेवायची गोष्ट, तर त्या गोष्टीच्या मुळाशी जायचं. म्हणजे अगदी झाडाबद्दलची माहिती मिळवायची आहे तर झाडाच्या पालामुळापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं. हो, हा की नाही विज्ञानाचा एक भाग आहे. जसं आपलं आयुष्य महत्वाचं आहे ना, तसंच वनस्पतींचं आयुष्य सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे त्यांचं कार्य कसं चालतं हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे. येस, ऍब्सोल्युटली राईट. आणि मधुलिका, वनस्पतींचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकाची रचना वेगळी आहे, कार्य वेगळं आहे, आणि याबद्दलच आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांकडून. कारण त्यांना आपण प्रश्न विचारलाय की रूपांतरित मुळं कशाला म्हणतात, त्यांचे 4 प्रकार माहीत करा. आणि त्या 4 प्रकारांची माहिती मिळवून मुलांनी आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहे. चल मग, ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आता आपण वनस्पतीची रचना, त्याची कार्य याबद्दल जाणून घेऊयात का? हो, जाणून घेऊयात. तर किती मजा येईल ही माहिती ऐकताना. हो. मुलांनो, तुम्ही कधी उसाची कांडी पाहिली आहे का? नसेल पाहिली तर कधीतरी नीट पहा. त्या उसाच्या कांड्यावर तुम्हाला बारीक बारीक काड्या दिसतील. त्या वाळलेल्या बारीक काड्यांनाच आगंतुक मुळे असे म्हणतात. उसाप्रमाणेच मका, ज्वारी यांनाही आगंतुक मुळे असतात. म्हणजेच ऊस, ज्वारी, मका यांना जमिनीत वाढणारी मुळे व जमिनीच्या वरील खोडापासून वाढणारी आगंतुक मुळे अशी 2 प्रकारची मुळे असतात. मुळांना जमिनीतील माती घट्ट धरून ठेवणे, तसेच जमिनीतील पाणी, खनिजे आणि क्षार शोषून घेणे, वनस्पतींना आधार देणे अशी वेगवेगळी कार्ये करावी लागतात. आणि ही कार्ये करीत असताना वनस्पतींच्या मुळांमध्ये सतत बदल होत असतो. त्यांच्यात झालेल्या या बदलामुळेच त्यांना रूपांतरित मुळे म्हणतात. रूपांतरित मुळांमध्ये विशेष करून असतात हवाई मुळे, ती वातावरणातील बाष्प शोषून घेतात. आधार मुळे, ती जमिनीबाहेर झाडांना आधार देतात. धावती मुळे, ती प्रजनन करतात. आणि श्वसन मुळे, ती श्वसन करतात. मनी प्लांटला अशी हवाई मुळे असतात, तर कांदळवनातील झाडांना श्वसन मुळे असतात. मुळे पाणी कसे शोषून घेतात हे पाहण्यासाठी आपण एक प्रयोग करूया. यासाठी काचेच्या एका लहान बरणीत पाणी घ्या. त्यात एक रोपटे अशा प्रकारे ठेवा की त्या रोपट्याची मुळे पाण्यात बुडतील. पाण्याच्या पातळीची खूण करा. आता त्यावर 5 मिलीमीटर तेल टाका आणि दुसऱ्या दिवशी पाण्याच्या पातळीची नोंद करा. दुसऱ्या दिवशी बरणीचे निरीक्षण केल्यास तुम्हाला दिसेल की बरणीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. ही पातळी कमी होईल कारण बरणीतील पाणी मुळांनी शोषून घेतले असेल. म्हणजेच मुळे पाणी शोषून घेतात. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्यांची उत्तरे तुम्ही सांगा. चिंच, आंबा या वनस्पतींची मुळे तंतुमय असती तर काय झाले असते? बाई, चिंच, आंबा हे मोठे वृक्ष आहेत. त्यांना आधार देणारी मुळे सुद्धा तितकीच भक्कम पाहिजेत. जर या वृक्षांची मुळे तंतुमय असली तर ती उन्मळून पडतील. छान. म्हणजेच मोठ्या झाडासाठी मजबूत मुळे असायला पाहिजेत. आता दुसरा प्रश्न. मुळांच्या टोकाला जर इजा झाली तर काय होईल बरं? मुळांच्या टोकाला इजा झाली तर झाडाची वाढ खुंटेल. कारण मुळांची वाढ जिथून होते तो भाग टोकाशीच असतो. अगदी बरोबर. मेथी, पालक, कांदा या वनस्पतींची मुळे कोणत्या प्रकारची असतात? बाई, मेथी, पालक या वनस्पतींची मुळे सोटमुळे असतात. परंतु पालकाच्या मुळांना खूप उपशाखा फुटतात. त्या मुळांच्या काही शाखा आडव्याही पसरतात. आणि कांद्याला तंतुमय मुळे असतात. शाब्बास. बरं, मला सांगा, मुळा, गाजर, बीट यांचे जमिनीखालील भाग जाड, मांसल आणि फुगीर का असतात? हे वनस्पतीचे कोणते अवयव आहेत? बाई, मुळा, गाजर, बीट हे सोटमुळाचे प्रकार आहेत. मुळा, गाजर, बीट या भाज्या जमिनीच्या खाली वाढतात. या वनस्पतींमध्ये पानांमार्फत तयार झालेले अन्नद्रव्य मुळांमध्ये साठवले जाते. छान. ही पिके जमिनीतच वाढतात
व सोटमुळाचा प्रकार असल्यामुळे फुगीर व मांसल बनतात. मुलांनो, आता मी तुम्हाला वडाच्या झाडाविषयी काही माहिती सांगणार आहे. वडाच्या खोडांपासून फुटलेल्या मुळांना काय म्हणतात? कोण सांगेल बरं? मी सांगते बाई, पारंब्या. बरोबर. तर वडाच्या खोडावर फुटलेली मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात. त्यांना पारंब्या म्हणतात. या पारंब्यांचा कशासाठी उपयोग होत असेल बरं? आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी. खूपच छान. आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी पारंब्या वापरतात. या झाडाला सुरुवातीला थोड्याच पारंब्या असतात. या पारंब्या म्हणजे हवाई मुळे असतात. त्या हवेतील बाष्प शोषून घेतात. जसे झाड जुने होत जाते तसे या झाडाच्या पारंब्यांची संख्या वाढतच जाते. कोलकाता येथील इंडियन बोटॅनिकल गार्डनमध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड आहे. खूप मोठ्या परिसरात पसरले आहे ते. या झाडाला हजारो पारंब्या आहेत. या पारंब्या जमिनीपर्यंत वाढत जाऊन रुजतात आणि त्यामुळे वृक्षाचा विस्तार वाढत जातो. त्याच्यामुळे वृक्षाला आधारही मिळतो. आजच्या आपल्या स्मार्ट पाता सेगमेंटमध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या ज्योती भोयर, किरण पाल, वैशाली कुळबेथे सहभागी होत आहेत. नमस्कार ज्योतीताई, किरणताई आणि वैशालीताई. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? छान आहो. आणि मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे? मुलांचा अभ्यासही छान आहे. मुलं घरी येऊन सांगतात का आज शाळेत काय काय शिकवलं, आज आम्ही शाळेत काय काय केलं? हो, सांगते. आपणहून सांगतात की तुम्हाला विचारावं लागतं? नाही, ते पण सांगते, आपणही विचारायचं. आपण पण विचारायचं, ते सांगते. अच्छा. मला ज्योतिताई तुम्ही आता सांगा की तुमच्या आठवड्याची मीटिंग ही कुठल्या वारी ठरलेली असते? सोमवार. आणि किती वाजता भेटता बरं तुम्ही? 9 वाजता. आणि तुम्ही असं का ठरवलं की आपण सोमवारीच भेटायचं म्हणून? आयडिया व्हिडिओ येते त्या दिवशी सोमवारला, तर सोमवारीच घेऊ म्हणे. अरे वा, मस्त. आणि तुमच्या गटाचं तुम्ही नाव काय दिलंय मग? जिजामाता. का बरं हेच नाव द्यावं असं का वाटलं तुम्हाला सगळ्या जणींना? छान वाटलं म्हणून ठेवलेलं आहे आम्ही नाव. बरं. आता किरणताई तुम्ही आम्हाला सांगा की अगदी पहिला प्रयोग तुमच्या गटात तुम्ही कुठला केला होता? गोटे आम्ही बॉल खेळलो होतो. काय केलं होतं? बॉल खेळला होतात म्हणजे? डब्यामध्ये ठेवत गेलो होतो. डब्बा. 5 बॉल 5. दोरी खेळ खेळलो आम्ही. अरे वा. मग तुमच्यासोबत मुलं पण खेळलीत का हा दोरीवरच्या उड्यांचा खेळ? हो, मुलंही पण खेळले, आम्ही खेळलो. मुलांना तुम्ही काही अंकांवरनं प्रश्न विचारलेत का हे सगळे आयडिया व्हिडिओज बघून? हो. काय काय प्रश्न विचारलेत तुम्ही वैशालीताई? अंकाची अंकाची ओळख, डब्बे, 1 2 असे, एबीसीडी. अच्छा. आणि मुलांना काही भाज्यांवरनं फळांवरनं प्रश्न विचारलेत का? विचारलेत. काय काय विचारलं? कोणते फळं आवश्यक आहे, भाज्या कोणत्या खाल्ल्यानं पौष्टिक. काही चित्र पूर्ण करायची होती, केली का मुलांनी पूर्ण? केली ना. कुठलं चित्र काढलेलं तुमच्या गटातल्या मुलांनी? फूल पाकळायचं, घोडा, घर, एवढेच काढले. बर. आता मला सांगा की असा कुठला आयडिया व्हिडिओ आहे जो करताना तुम्हाला खूप मजा आली, खूप आनंद मिळाला? आम्हाला डोळ्याला पट्टी बांधून नाही का बांधायची, इकडून तिकडून दोऱ्या धरून राहते आणि डोळ्याला पट्टी लावूनच असं जात राहते. हो, त्याच्यामध्ये मजा आली. अरे वा, मस्त. आणि मुलांसोबत असा कुठला आयडिया व्हिडिओ आहे जो खेळताना खूप मजा आली? पट्टीमध्ये एका टोपलीमध्ये गोटे घेतले आम्ही 6 आणि 6 इकडून 3 तिकडून 3 6 गोळ फाडले आणि ते एक गोटा उचलून त्या गोळामध्ये टाकून वापस येणे, पुन्हा जाणे येणे, हे खेळ खेळला. अरे वा. अगदी मागच्या आठवड्यात तुम्ही कुठला आयडिया व्हिडिओचा प्रयोग करून बघितला होता तुमच्या गटात? विमान. काय केलं होतं? विमान बनवलं होतं का कागदापासून? कागदापासून बनवून घेतलेलं होतं त्यांच्याकडून विमान. आणि असं फेकूनही बघितलं. मग उडालं की नाही उडालं? उडालं. मुलांना काय वाटलं? अरे आईने पण आपल्यासोबत असं छान विमान बनवलं तर? खूप झाले ते मुलं. अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवे असं वाटतं का तुम्हाला? हो, अजून यायला पाहिजे.
का बरं? का यायला हवे? चांगलं वाटते, छान वाटते. आणि हे व्हिडिओज करताना मजा येते की कंटाळा येतो? मजा येते. बरं. ज्योतिताई, किरणताई आणि वैशालीताई आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या आयडिया व्हिडिओसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. बाय. सो फ्रेंड्स, आपण निसर्गाच्या सहवासात अनेक झाडं वनस्पती पाहतो. जेवढी झाडं उंच आणि विस्तारलेली तेवढीच त्यांची मुळं सुद्धा खोलवर रुजलेली असतात. झाडाचं जे मूळ असतं ना ते वनस्पतीला जमिनीमध्ये घट्ट रोवून धरायला मदत करतात. शिवाय जमिनीतील पाणी आणि विरघळलेली खनिज शोषून घेतात आणि ते खोडापर्यंत वाहून नेण्याचं, अन्न साठवण्याचं असं महत्वाचं कार्य पार पाडायला मदत करतात. यावरून आपण एक शिकायचं, ते म्हणजे यशस्वी होत असताना हुरळून न जाता अधिकाधिक आपले पाय घट्ट रोवायला शिका, म्हणजे आपल्याला गगनचुंबी प्रगती करता येईल. भेटूया आता पुढल्या भागात. टेक केअर. बाय बाय. बाय बाय.